श्री स्वामी समर्थ। मित्रांनो, आज शुक्रवारच्या दिवशी आपण महालक्ष्मीची कथा सांगणार आहोत। तरी ती कथा सर्वांनी शेवटपर्यंत वाचावी। एका गावात एक म्हातारा ब्राह्मण होता। तो रोज पिंपळाला पाणी द्यायला जायचा। त्याच वेळी पिंपळाच्या झाडावरून एक मुलगी बाहेर येऊन म्हणायची, बाबा, मला तुमचा वेळ हवाय। हे ऐकून तो म्हातारा ब्राह्मण तिची अवस्था पाहून 3 दिवसांनी कमकवत होऊ लागला। एके दिवशी त्याच्या बायकोने विचारलं, काय झालं, तुम्ही एवढं अस्वस्थ का? मग तो ब्राह्मण म्हणाला की रोज पिंपळाच्या झाडातून एक मुलगी बाहेर येते आणि म्हणते की मला तुमच्या बरोबर यायचं आहे। मग म्हातारी म्हणाली, यात काय प्रॉब्लेम आहे, उद्या घेऊन या तिला। ती पण 6 मुली अशा जशा राहतात तशी त्यांच्याबरोबर ती पण राहील। दुसऱ्या दिवशी म्हातारा ब्राह्मण मुलीला घरी घेऊन आला। मुलीला घरी आणल्यानंतर तो ब्राह्मण पीठ मागायला गेला, पण गंमत अशी झाली की पहिल्या दिवशीपेक्षा जास्तच त्याला पीठ मिळालं। म्हातारी पीठ चाळू लागली। जेव्हा ती पीठ चाळायला बसली तेव्हा रात्र झाली होती। त्यानंतर म्हातारी स्वयंपाक करायला लागली। मग मुलगी म्हणाली, आई, मी आज जेवण बनवते। पण म्हातारी तिला म्हणाली, तुझे हात जळून जातील बेटा, तू नको बनवू। पण मुलीला ते पटलं नाही आणि ती स्वयंपाक करायला किचनमध्ये गेली। तिने विविध प्रकारचे पदार्थ बनवले आणि त्या दिवशी संपूर्ण कुटुंबाने पोटभर जेवण केले। त्याआधी ते सर्व अर्धे उपाशी होते। रात्र झाली तेव्हा म्हातारीचा भाऊ आला आणि म्हणाला, ताई, मला भूक लागली आहे, मी जेवणार आहे। मग म्हातारी अस्वस्थ झाली की कुठून जेवण आणू। मग मुलीने आईला विचारले, काय झाले? तेव्हा म्हातारी म्हणाली की तुझे मामा आले आहेत आणि म्हणत आहेत की मला भूक लागली आहे, मला भाकरी खायला दे। पण आम्ही सर्वांनी सर्व भाकऱ्या खाल्ल्या होत्या, त्याला मी भाकरी कुठून आणणार? मुलगी म्हणाली, आई, काळजी करू नकोस, मी मामांसाठी भाकरी बनवून देईन। आणि ती किचनमध्ये गेली। तिने तिच्या मामासाठी 36 पदार्थ बनवले आणि मामा आनंदाने पोट भरून जेवला आणि म्हणाला, खूप छान जेवण होतं। म्हातारी भावाला म्हणाली की आज तुझ्या भाचीने जेवण बनवले आहे। संध्याकाळ झाली की मुलगी म्हणाली, आई, चोखा लावून रॉकेलचा दिवा लाव, आज मी कपाटात झोपेन। म्हातारी चिंता व्यक्त करत म्हणाली, मुलगी, तू घाबरशील। पण ती म्हणाली, मी घाबरणार नाही, मी कपाटातच झोपेन। आणि ती मुलगी कपाटात जाऊन झोपली। मध्यरात्री मुलीने उठून त्यात आजूबाजूला पाहिले असता पैसे धन झाले। ते कपाट पैशांनी भरले होते आणि त्यानंतर मुलगी घराबाहेर पडली। जेव्हा ती बाहेर जाऊ लागली तेव्हा एक माणूस रस्त्यावर झोपला होता। तिला जाताना पाहून तो म्हणाला, मुलगी, कुठे जात आहेस? मग ती मुलगी म्हणाली की मी गरिबी हटवायला आली होती। तुलाही गरिबीतून सुटका करायची असेल तर तुम्हीही कुटुंबातील सदस्य सगळेजण एकत्र राहावं। मग त्या मुलीने त्या माणसाच्या घराकडे पाहिलं आणि त्याचं घरही पैशांनी भरलेलं होतं। सकाळी म्हातारी उठली तेव्हा तिने कपाटात मुलीला भेटायला गेली, पण तिला मुलगी सापडली नाही। ती काळजीत पडली आणि जेव्हा तिने तिचा शोध घ्यायला सुरुवात केली तेव्हा गल्लीत बसलेल्या माणसाने सांगितले की ती मुलगी दुसरी कोणी नसून लक्ष्मी माता आहे, जिने तुझ्याबरोबर माझीही गरिबी दूर केली आहे। त्याचप्रमाणे लक्ष्मी माता आपल्या सर्वांवर कृपा, धन, धान्य, सुख, समृद्धी ठेवी। तरी दररोज जय माताची, लक्ष्मीची पूजा अर्चना करा। कधी, कुठे व कोणत्याही प्रकारे लक्ष्मी माता तुम्हाला प्रसन्न होऊ शकते। असेच स्वामींचे व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। श्री स्वामी समर्थ।